लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीला 19वा हप्ता वाटपाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी एक मोठी बातमी दिलेली आहे. तर अशा कोणत्या महिला आहेत यांना हप्ता मिळणार आहे, 19वा हप्ता कुणाला मिळणार याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली. सर्व लाडके बहिणी व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहत आहे, कारण की लाडके बहिणी चित्र या ठिकाणी पूर्ण स्पष्ट झालेलं आहे की कोणत्या लाडके बहिणींना पुढचे हप्ते भेटणार, कोणत्या लाडके बहिणींना हप्ते भेटणार नाहीत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच लाडके बहिणींचे प्रश्न आलेले आहेत की सर आम्ही परत ई-केवायसी करायची का. बऱ्याच लाडके म्हणतात की सर आम्हाला त्या ई-केवायसी करताना काही मेसेज येत आहेत की तुमचं या नाव यादीमध्ये नाही, तर आम्ही नेमकं काय करायचंय का. आम्हाला सर आमचा हप्ता मागचा भेटला होता तर मग आम्ही ई-केवायसी करायची का. असे बरेच प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणी विचारत आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी भेटणार आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि मुख्यमंत्री साहेब नेमकं काय बोलले ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एक तुम्हाला सर्वांना मी प्रश्न विचारतोय, तो म्हणजे कोणत्या कोणत्या लाडक्यांची ई-केवायसी चुकली होती, त्यांनी ई-केवायसी केली आहे का. सर्वांनी पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई-केवायसी तुम्ही दुरुस्ती केली आहे का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि ज्या ताईला 18वा हप्ता भेटलेला आहे त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. 19वा हप्ता तुम्हाला जर लाडक्यांनो हवा असेल, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही चेक करा. पहिली गोष्ट 18वा हप्ता तुम्हाला भेटलाय का ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड अजून आहे का. या 3 गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. ज्यांना 18वा हप्ता भेटलाय आणि त्यांना 19वा हप्ता हवाय त्यांनी पटपट सर्व गोष्टी सांगायच्या. चला वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 19वा हप्ता वाटप या ठिकाणी कधी होणार आहे. बघा एक महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे 3 ते 4 दिवस खूप आता महत्त्वाचे असणार आहेत. हे पुढचे 3 ते 4 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला हप्ता वाटपाची मोठी बातमी येणार आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. त्याच्यामुळं आणि तुम्हाला हे काही कामं करायचे तर कोणत्या तारखेस तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर नेमका कोणाला हप्ता मिळणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 19वा हप्ता 4,500 मिळणार का, सगळ्यात महत्त्वाचा. पूर्ण महाराष्ट्राला आता प्रश्न पडलाय, सर आम्ही ई-केवायसी केली, आम्हाला मागचे हप्ते भेटले नव्हते, 17वा 18वा हप्ता मला भेटला नव्हता, आम्ही आता ई-केवायसी काल परवा केली, आज केली किंवा एक 2 दिवसामध्ये केली, तर आम्हाला हा 19वा हप्ता आणि मागचे 2 हप्ते एकत्र भेटणार का. लवकरात लवकर हे कमेंट बॉक्समध्ये त्यांनी विचारलंय, सांगा. याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय, याच्यावर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील विचारा, सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटणार आहे. तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी पुराव्यासहित देणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाही, याचा नेमका अर्थ काय आहे. बघा बऱ्याच लाडक्या आता ई-केवायसी करायला चालल्यात. बऱ्याच लाडके त्याला वाटायला की आता नवीन ई-केवायसी आली आहे, ह्या नवीन ई-केवायसी नुसार परत आपली ई-केवायसी करून घेऊ आणि आपल्याला हप्ते चालू राहतील. पण बऱ्याच लाडके ते आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर असा मेसेज यायलाय की हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, याचा नेमका अर्थ काय. तुम्हाला हा मेसेज येत आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना हा मेसेज येत आहे की ई-केवायसी दुरुस्ती करण्याच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही, तुमचं या ठिकाणी नाव नाही. खूप लाडक्या ताई टेन्शनमध्ये आल्यात. हा एकदम गोंधळात टाकणारा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचं सगळ्यात पहिल्यांदा उत्तर आपल्या चॅनलवर मी दिलेलं आहे. तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी पण हा मी आन्सर दिलेला आहे, पण परत एकदा तुम्हाला हे आन्सर मी आता देणार आहे. तर लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिली म्हणजे ही जी ई-केवायसी आलेली आहे ती फक्त आणि फक्त दुरुस्तीसाठी आहे. एकदम सोप्या भाषेत, मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत सांगतो, ही आत्ताची जी ई-केवायसी करायची आपल्याला, जी सरकारने मुदतवाढ करून दिलेली आहे, ती फक्त आणि फक्त ज्या लाडक्यातांची ई-केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणजे ज्या लाडक्याताईला 17वा 18वा हप्ता भेटलाय त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. 17वा 18वा हप्ता भेटलाय, तुम्ही ई-केवायसी बरोबर केली, तुम्हाला असा जरी मेसेज आला तरी काळजी करायची गरज नाही. परत सांगतोय लाडक्याताईंनो, हात जोडून विनंती आहे, ज्या ज्या लाडक्याताई ह्या टेन्शन घेत बसल्यात की सर आमची ई-केवायसी होत नाही, असा मेसेज यायलाय, तुमचं यादीमध्ये नाव नाही, तर त्या लाडक्याताईंना हा व्हिडिओ पाठवा. त्यांना स्पष्ट शब्दात सांगा तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. गुरुदादांनी स्वतः सांगितलेलं आहे की लाडक्याताईंची जरी यादीत नाव नसेल त्यांनी काही काळजी करू नका. ज्यांची ई-केवायसी चुकली,
परत सांगतोय, ज्यांची ज्यांची ई-केवायसी चुकली आहे किंवा 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांनाच ई-केवायसी ही करायची आहे. बाकीच्या लाडक्या ताईंना गरज नाही. त्याच्यामुळे आधार कार्ड टाकून बघायची पण गरज नाहीये. बिनधास्त राहा. तुम्हाला जर फक्त चेक करायचं असेल तर चेक करा, आधार कार्ड टाका आणि तुम्ही चेक करून घ्या. पण जर तुमची ई-केवायसी चुकली नसेल, परत सांगतोय, ई-केवायसी चुकली नसेल काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. तुम्ही सेफ आहात, तुम्हाला पुढचे हप्ते भेटतील. आता त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता क्लिअर करून दिलेलं आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता बऱ्याच लाडके ते म्हणतील की सर बरं ठीक आहे, तुम्ही हे काय सगळं या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे, वाचून घेऊ शकता. त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे तर पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही. आता बऱ्याच लाडके त्यांना हे स्पष्ट शब्दात सांगितलोय, जर तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला असेल, तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नसेल, तुमच्या घरामध्ये कुणी 4 चाकी वाहन वापरत नसेल, 2.5 लाखाचं उत्पन्न नसेल आणि तुमची ई-केवायसी चुकली नसेल, परत सांगतोय, ई-केवायसी तुम्ही जर बरोबर केली असेल, चुकली नसेल, हप्ते वेळेवर तुम्हाला भेटत आहेत, तर त्या लाडक्या ताईंना ई-केवायसी पुन्हा करायची गरज नाही. आणि जरी तुम्ही करायला गेलात तरी तुम्हाला तो मेसेज येणार आहे की तुमचं ह्या यादीमध्ये नाव नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बरोबर आहेत, सेफ आहात, काळजी करायची गरज नाही. आता दुसरी अजून एक गोष्ट, बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्या एकल महिला आपण ज्याला म्हणतो, ज्यांचे वडील आणि पती त्यांच्या जवळ राहत नाहीत, किंवा म्हणजे अशा लाडक्या ताई त्यांचे वडील आणि पती हयात आहेत म्हणजे जिवंत आहेत पण ते त्यांना सांभाळत नाहीत. अशा लाडक्या बहिणींना नेमकं काय करायचंय, सरकारने याच्यावर अजून उत्तर दिलंय. मी जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून याच्यावर झगडत आहे. जोपासून लाडकी बहिणीचा ई-केवायसी सुरू झाली, जवळजवळ बहुतेक 3-4 महिने जास्त झाला असेल, 1 सप्टेंबर महिन्यात सुरू झाली वाटते, 19 सप्टेंबरला. तेव्हापासून माझा हाच मुद्दा आहे, या गुरुदत्ताचा हाच मुद्दा आहे, मागणी आहे सरकारकडे. ज्या एकल महिला आहेत त्यांना आता तुम्ही काय करणार? ज्या लाडक्या त्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, ज्या लाडक्या ताई पतीपासून लांब राहतात, त्यांना तलाक भेटलेला आहे किंवा त्यांच्याकडे न्यायालयाचे पत्र आहेत, त्यांनी ते डॉक्युमेंट जोडले, सगळं झालं, त्या लाडक्या त्यांची ई-केवायसी झाली. पण ज्या लाडक्या त्यांना एकल स्वरूपाच्या आहेत त्यांचं नेमकं काय करायचं हे सरकारने लवकरात लवकर स्पष्ट करावं. आता खूप मागण्या पण आपण केलेल्या, आपल्या मागणी पत्रात पण हे मी मुद्दे टाकले होते मागच्या वेळेस की त्यांनी नेमकं काय करायचंय. तर अशा लाडक्या बहिणी आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी ई-केवायसी अजून केली नाही तर त्यांना हे ऑप्शन भेटणार नाही. आत्ताची जी ई-केवायसी चालू झाली ती फक्त आणि फक्त दुरुस्ती करण्यासाठी आहे. ही गोष्ट तुम्हाला मी क्लिअर करत आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, लाडक्या चुका करू नका. परत सांगतोय, ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी अजून बाकी आहे, म्हणजे दुरुस्ती करायची बाकी आहे, अजून केली नसेल, त्यांनी हे लाडक्या बहिणी योजनेच्या वेबसाईटवर जायचंय, लिंकवर क्लिक करायचंय आणि ह्या ठिकाणी बघा, हे तुम्ही सगळं सांगितलं तुम्हाला, तुमचं आधार कार्ड नंबर वगैरे टाकून लॉग इन करायचंय, OTP टाकायचा आहे. आता ही गोष्ट तुम्हाला परत सांगतोय, ही गोष्ट सर्व लाडक्यांना पाठवा. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही आणि नाही असे द्यायचे आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा. आता परत तुम्हाला संधी भेटणार नाहीये. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हे 2 प्रश्नाची उत्तरं दोन्ही ठिकाणी नाही करायचे आहेत. या ठिकाणी टिक मार्क करायचं आहे आणि सबमिट करावर बटन दाबायचं आहे. बस, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. ही गोष्ट समजून घ्या. जेव्हा ही नवीन जी ई-केवायसी आली त्याच्यामध्ये हे 2 ऑप्शन घ्यायचे, नाही टाकायचंय आणि सबमिट करायचंय. विषय संपला. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.